आपल्या मंत्र्यांना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांची ही धावाधाव किती कामाला येते हे येत्या काही दिवसात नक्की दिसेल। पण मित्रांनो नमस्कार। महायुतीच्या सरकारमधल्या वादग्रस्त मंत्र्यांची हकालपट्टी केली जाणार असल्याच्या चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडून दिलेली आहे। महायुतीला एवढं भरघोस बहुमत मिळालेलं असताना सुद्धा या महायुतीच्या सरकारची गाडी अजूनही रुळावर येताना दिसत नाही। म्हणजे बघा, अहो तो महाराष्ट्राचा विकास काय, जनतेच्या समस्या काय, अहो या सगळ्या अशा अनेक ढीगभर महत्वाच्या विषयावर आपल्या राज्यामध्ये कधी चर्चाच होत नाही। चर्चा कशाची असते? या आमदारांना राडा केला, कॅन्टीनमध्ये जाऊन मारहाण केली, मंत्र्यांच्या पैसे भरलेल्या बॅगेची चर्चा, सभागृहात बसून खेळलेल्या रमीची चर्चा, एका वादग्रस्त विधानांची ही चर्चा, आणि मग त्यातून महायुतीचं सरकार आपोआपच बदनाम होऊन गेलेलं आहे ना। विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये शिंदे गटाचे नेते आघाडीवर आहेत। शिंदे गटातल्या आमदार मंत्र्यांच्यामुळं महायुतीचं सरकार पुरतं बदनाम होऊन गेलेलं आहे आणि त्याची झळ भाजपच्या प्रतिमेला बसत आहे असं भाजपला वाटतं। पण भाजपात ही फुटक्या तोंडाचे नेते आहेत, याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं। म्हणजे खरं तर ते लक्षपूर्वक दुर्लक्ष म्हणावं लागेल। एकनाथ शिंदे गटाच्या एक नेत्याची वादग्रस्त प्रकरणं बाहेर निघण्यामागे देखील या भाजपाचाच हात आहे असा आरोप देखील होत असतो। आणि आता तर काय, मंत्रिमंडळात फेरबदलाचं वारं, कोणाला कोणाला डच्चू देणार। एकनाथ शिंदे गटाच्या 3-4 मंत्र्यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा तर आहेच। यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे ते संजय शिरसाटांचं। बघा ना, त्यांचे बरेच कारनामे प्रसिद्धीला आले, झळकले, वादाचे ठरले, त्यावर मोठी टीका झाली, वादळ उठलं, गोंधळ झाला। त्याशिवाय ते दुसरे संजय राठोड, योगेश कदम यांना सुद्धा आता बाहेरचा रस्ता दाखवायची तयारी सुरू झालेली आहे। सध्या डेंजर झोन मध्ये असलेले हे 3ही मंत्री एकनाथ शिंदे यांच्याच गटाचे आहेत। बघा, अजित पवार यांच्या पक्षाचे ते माणिकराव कोकाटे यांची सुद्धा हकालपट्टी होऊ शकते, आणखी काही नाव तर आहेतच। पण एकाच वेळी 3 मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये मोठी खळबळ उडाली हो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दिल्लीचा दौरा केला। या दौऱ्यामध्ये वादग्रस्त मंत्र्यांचा विषय महत्वाचा ठरला। अमित शहा यांनी देखील या वादग्रस्त मंत्र्याबाबत संताप व्यक्त केलेला आहे। त्यामुळं महायुतीतल्या एकूण 8 मंत्र्यांची विकेट पडणार हे आता निश्चित मानलं जात आहे। या सगळ्या हालचालीमुळे शिंदे गट अस्वस्थ आहे। एकनाथ शिंदे यांनी एक बैठक घेऊन या वादग्रस्त मंत्र्यांना चांगलीच आपल्या पद्धतीची समज दिलेली आहे। पण आता काय उपयोग हो, बैल गेला झोपा केला, आता वेळ निघून गेली ना। मंत्र्यांनी केलेल्या उद्योगामुळे एकनाथ शिंदे यांची कोंडी झालेली आहे आणि काही करून आता एकनाथ शिंदे यांना याच मंत्र्यांची पदं वाचवायची आहेत, मंत्रिपद। त्यासाठी ते बघा आता दिल्लीलाही जाणार आहेत अशी चर्चा आहे। दिल्लीला जाऊन ते आता अमित शहा यांना मस्का लावतील। पण आता इतकी काही बदनामी होऊन गेली आहे हो की अमित शहा आता कोणाचं ऐकतील अशी परिस्थिती आज तरी उरलेली नाही। आपल्या मंत्र्यांना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांची ही धावाधाव किती कामाला येते हे येत्या काही दिवसात नक्की दिसेल। पण अशा वादग्रस्त मंत्र्यांसाठी एकनाथ शिंदे यांचा एवढा दुराग्रह का असावा हा प्रश्न देखील उपस्थित होतोय। पाहूया एकनाथ शिंदे यांचा हा मस्का आता किती कामाला येतोय की शेवटी त्यांच्या झोळीमध्ये पुन्हा एकदा निराशा पडते ते पाहूया। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।